नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अबोली भाग 61. गँगसोबत बोलून अर्जुनने कॉल कट केला. त्याने हसून शेजारी पाहिले, पण हे काय, अबोली तिथे नव्हतीच. अरे कुठे गेली ही? आता तर इथेच होती. अर्जुन गोंधळून पुटपुटला. त्याने रूममध्ये चौफेर नजर फिरवली. रूममधील सजावट बघून तो घालातच हसला. माझे लाजाळूचं झाड. त्याने पुटपुटतच रूममधील कॅन्डल जाळून घेतले. त्याने लाईट ऑफ केली तसे रूम कॅन्डलच्या प्रकाशाने उजळून निघाले. खूप सुंदर रोमॅन्टिक वातावरण तयार झाले. अबोलीला शोधत तो गॅलरीमध्ये गेला तर ती रेलिंगला पकडून दूरवर पसरलेले शहर निहाळत होती. ओठावर सुंदर हसू होते. तू अशी इकडे निघून का आलीस? तिच्या पोटाभोवती दोन्ही हाताचा विडका घालून तिच्या शोल्डरवर हनुवटी ठेवून तो बोलला. ती घालातच हसली. बोलणारही नाही आहेस का? तिला स्वतःकडे वळवत तो तिच्याकडे बघू लागला. पण तिने तर डोळे गच्च मिटून घेतले होते. तो एकटक तिला निहाळू लागला. श्वास फुलल्याने मोठमोठ्याने ती श्वास घेत होती. चेहऱ्यावर लाजेची लाली, ओठावर हसू. तू तर अशी लाजत आहेस जणू आज आपण पहिल्यांदा जवळ येणार आहोत. तिच्या हनुवटीला पकडून चेहऱ्यावर करत अर्जुन गालात हसला, पण ती त्याच्याकडे न बघताच त्याच्या मिठीत शिरली. अच्छा, तर माझ्या प्रिय अबूला बोलायचे नाही तर ठीक आहे. तसे मलाही बोलण्यात वेळ घालवायचे नाही. बोलून त्याने तिला बाहूत उचलून घेत आत घेऊन गेला. तिला हळूवार बेडवर ठेवून तो तिच्यावर झुकला. आता तरी डोळे उघड ना अबू. हळूवार तिच्या गालावर हात फिरवत तो जड आवाजात बोलला. तसे तिने हळूच डोळे उघडले. दोघांची नजरानजर झाली. तसं तिने लाजून मान वळवून घेतली. तिच्यावर झुकत त्याने तिच्या गळ्यावर ओठ टेकवले. तशी तिचे हात आपसूक बेडशीटवर घट्ट झाले. हाताने तिचा चेहरा स्वतःकडे वळवून घेतो अनामिष नजरेने तिला एकटक बघतच तिच्यावर झुकून हळूच तिच्या ओठावर ओठ टेकवले. तसे तिचे हात आपसूक त्याच्या केसात फिरू लागले. रात्र पुढे सरकत होती. रूममधील कॅन्डलही विझून गेल्या. एकमेकात हरवलेले दोघे पहाटे कधीतरी झोपी गेले. 2 महिन्यानंतर अर्णव पुणे त्यांच्या स्टुडिओमध्ये बसून काहीसे विचारात हरवले होते. व्हॉट्सअप गाईज, अबोली आत येत बोलली. तसे दोघांनी तिच्याकडे पाहिले. ती दारात उभी राहून हसतच त्यांना बघत होती. तिला बघून दोघेही खुश झाले. अबू, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. किती दिवसांनी भेट झाली आपली. अर्णव पुनीतने पडतच तिच्या जवळ जात मिठी मारली. तिनेही हसून दोघांच्या पाठीवर हात ठेवला. सॉरी गाईज, आईची तब्येत आणि अर्जुन सध्या बिझी होते, त्यामुळे बाहेर कुठे जायला वेळच मिळाले नाही. अबोली त्यांच्या दूर होत बोलली. इट्स ओके, ये ना आत, अर्णव बोलला. ती हसतच स्टुडिओचे निरीक्षण करू लागली. वेगवेगळ्या सुंदर पोर्ट्रेटने सजलेले स्टुडिओ एकदम प्रसन्न वाटले तिला. किती महिने झाले तिने काही पेंटिंग केलेच नव्हते. वा वारू, पुनू, किती सुंदर पेंटिंग्स आहेत या. तुम्ही ड्रॉ केले? अबोली खुश होत बोलली. चला, आमच्या गोल्ड मेडलिस्टला आवडले म्हणजे आमच्या पेंटिंग नक्कीच बेस्ट झाल्या, पुणेत हसत बोलला. मग कधीपासून आपले स्टुडिओ जॉईन करणार आहेस तू? अर्णवने विचारले. लवकरच, अबोली हसतच बोलली. पुनीतने तिघांसाठी कॉफी मागवून घेतली. मग कसे चालले सगळं? अबोलीने कॉफीचा सिप घेत विचारले. सगळे ठीक चालले, पण फेमस आर्टिस्ट एलीची एक जरी पेंटिंग आपल्याला मिळाली असती ना, तर आपले स्टुडिओही फेमस झाले असते. तुला माहीत आहे, मागच्या 1 वर्षापासून आम्ही तिला संपर्क करत आहोत, पण तिचा नो रिप्लाय. अच्छा, तर तुम्हाला एलीला भेटायचे आहे? अबोली विचार करत बोलली. पण आमचे बॅड लक, पुनीत तोंड पाडत बोलला. 1 मिनिट बोलून अबोलीने लिओला कॉल केले. दोघे गोंधळून तिला बघू लागले. हाय लिओ, दिस इज अबोली हिअर, अबोली हसतच बोलली. बेबी डॉल?
हाऊ लॉंग टाइम आर यू कॉलिंग, व्हेअर आर यू, हाऊ आर यू अँड व्हेन आर यू कमिंग हिअर. लिओ एकावर एक प्रश्न विचारू लागला. सॉरी लिओ, आय विल कम टू सी यू सून. ॲक्च्युअली लिओ, आय नीडेड युअर हेल्प. आय हॅव फ्रेंड वॉन्ट टू मीट एली. प्लीज कॅन यू टेल मी अबाउट हर. अबोली बोलली. तसे समोरून काहीतरी बोलणे झाले. ओके बाय बोलून अबोलीने कॉल कट केले. दोघे डोळे मोठे करून तिलाच बघत होते. काय झाले, तुम्ही असे का बघत आहात मला, काही चुकले का माझे. अबोली जरा घाबरून बोलली. कोणाशी बोलत होती तू. अर्णव बोलला. अच्छा ते लिओनार्डो, माझे मेंटर, माझे गुरु. लंडनमध्ये असताना मी त्यांच्याच स्टुडिओमध्ये काम करत होते. खूप चांगले व्यक्ती आहेत आणि तेवढेच हुशार. त्यांची पेंटिंग एकदा पाहशील ना तर स्वर्गात गेल्याची फिलिंग येईल तुला. अबोली हसतच बोलली. ओ सो गाईज, गुड न्यूज ही आहे, तुम्ही लवकरच एलीला भेटणार आहात. पण त्यासाठी तुम्हाला लंडनला जावं लागेल. अबोली बोलली. लंडन. अर्णव पुनीत गोंधळून बोलले. हो, अर्जुन आणि मी आठवड्यांनी लंडनला जात आहोत. तुमची इच्छा असेल तर आमच्यासोबत येऊ शकता. या निमित्ताने लिओशीही भेट होईल तुमची. एलीसोबत भेटणं होईल आणि माझी तिथे रूम असल्याने तुम्हाला हॉटेलमध्येही स्टे करावे लागणार नाही. मग काय विचार आहे. अबोलीने त्यांचा प्लॅन सांगितले. तसे अर्णव पुनीत विचारात हरवले. ओके, आम्हाला मंजूर आहे. अर्णव पुनीत एकाच वेळेस बोलले. तसे तिघेही हसू लागले. थोडा वेळ त्यांच्यासोबत घालवून अबोली घरी परत आली. आठवड्यानंतर अबोली, अर्जुन, अर्णव, पुनीत चौघे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर दाखल झाले. सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण करून सगळे फ्लाईटमध्ये बसले. अबोली खूप एक्सायटेड होती. पहिल्यांदा जेव्हा ती लंडनला गेली तेव्हा तुटलेली, एकटी, सगळ्यांपासून दूर पडत नवीन अस्तित्वाच्या शोधात निघालेली ती. पण आज अर्जुनच्या साथीने तिच्या जिवलग मित्रांसोबत तिच्या जुन्या जगात प्रवेश करणार होती. विचार करूनच तिचे मन आनंदाने नाचू लागले. ओठावरचे हसू काही केल्या कमीच होत नव्हते. उफ, ये स्माईल. कितीतरी वेळपासून तिला बघणारा अर्जुन फ्लर्टी टोनमध्ये बोलला. तशी ती भानावर आली. मी ना आज खूप खुश आहे अर्जुन. जेव्हा सगळ्यांना सोडून जात होते ना तेव्हा जणू माझा आत्मा शरीरातून निघून गेल्यासारखे वाटत होते. मला तर हेही माहीत नव्हते मी कधी तुम्हाला भेटू शकणार की नाही. पण आज बघा ना सगळं कसं बदललं. आज मी तुमच्यासोबत आहे कायमसाठी. अबोलीने त्याच्या दंडाभोवती हात गुंफून हसतच त्याच्या शोल्डरवर डोकं ठेवले. तसे अर्जुनने तिच्या शोल्डरवर हात ठेवून हसतच तिला जवळ ओढले. दोघेही विंडोतून बाहेर मागे पडणारे कापसासारखे भासणारे ढग बघत होते. शेजारच्या सीटवर बसलेले अर्णव पुनीत समाधानाने दोघांना बघत हसू लागले. ते दोघेही तर त्यांच्या स्वप्नाच्या दिशेने जात होते. मग दोघांनी त्यांची नजर हटवून खुर्चीवर मागे मान टेकवून शांत बसून राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळच्या दरम्यान त्यांची फ्लाईट लंडनच्या धर्तीवर लँड झाली. कॅब बुक करून चौघे अबोलीच्या रूमवर पोहोचले. अबोलीने पहिलेच ओनरला ती येत असल्याची कल्पना दिली असल्याने घर पहिलेच साफ केले होते. छान हवेशीर असा 1 BHK फ्लॅट होता तो. आत येताच सगळ्यांना आकर्षित केले ते हॉलच्या भिंतीवर टांगलेल्या भल्या मोठ्या पेंटिंगने. सगळे आश्चर्याने अबोलीला बघत होते तर अबोली कसनुस हसत नजर चोरून इकडे तिकडे बघू लागली. अर्जुनने हातातील बॅग खाली ठेवून एकटक पोर्ट्रेट बघत त्याच्या दिशेने गेला. 3 वर्षा पहिलेची अर्जुनची हुबेहूब पेंटिंग होती ती. त्याने हळूच पेंटिंगवरून हात फिरवले. नकळत डोळे पाणावले त्याचे. अर्णव पुनीत, तुम्ही फ्रेश होऊन घ्या, मी जेवायला काहीतरी मागवून घेते. अबोली बोलली. तसे अर्णव पुनीत तिच्या बेडरूममध्ये गेले. दोघे जाताच अर्जुनने लगेच अबोलीला मिठीत घेतले. थँक्यू अबू, थँक्यू फॉर बिईंग माईन. आय लव्ह यू. अर्जुन तिच्या कपाळावर ओठ टेकवून हसतच बोलला. ती हसतच त्याला बघू लागली. अर्णव पुनीत बेडरूममध्ये गेले तर तिथेही फक्त अर्जुनचे पोर्ट्रेट. जणू त्याच्या आठवणीत ती जगत असावी. अनबिलिव्हेबल, अक्षरशः वेडेपणा आहे हा.
एवढे प्रेम असूनही ही एजेला सोडून इकडे येण्याचा निर्णय कशी घेऊ शकते? पुनीत भारावून सगळ्या पेंटिंग्सना बघत बोलला. आपल्याला तर अर्जुनची अवस्था बघवली जात नव्हती. विचार कर, अबोली एकटी इथे कशी राहिली असेल? अर्णव एकटक अर्जुनच्या फोटोकडे बघू लागला. एजे खूप लकी आहेत, अबोली त्यांच्यावर एवढी प्रेम करते. अर्णव हसतच बोलला. एक दिवस आराम करून अबोली, अर्जुन, अर्णव, पुनीत तिच्या स्टुडिओमध्ये गेले. लिओ, अबोलीने हसतच त्याला हाक मारली. तसे कामात व्यस्त असलेल्या लिओने तिला पाहिले. ओ बेबी डॉल, आय मिस यू, बोलून मध्यम वयाच्या लिओने तिला मिठी मारली. सगळे हसतच त्यांना बघू लागले. लिओ, दिस इज माय फ्रेंड्स अर्णव अँड पुनीत. मी बोलले होते तुझ्याशी त्यांच्याविषयी, अबोली त्यांची ओळख करून देत बोलली. या, आय रिमेंबर. अँड दिस इज अर्जुन, राईट? लिओ हसत बोलले. तसे अर्जुनने चमकून तिला पाहिले. आय एम व्हेरी हॅपी बेबी डॉल, फायनली तुला तुझे प्रेम मिळाले, लिओ बोलला. तसे अबोली गालात हसली. अर्जुन भारावून तिला बघू लागला. मग लिओ आणि अबू मिळून तिघांना स्टुडिओ दाखवू लागले. एक एक पोर्ट्रेट युनिक होते. अर्णव, पुनीत तर खूप इम्प्रेस झालेले. त्यांना अबोलीचा अभिमान वाटू लागला. अनोळखी ठिकाणीही तिने तिचे उद्देश पूर्ण केले होते. एलीविषयी माहिती घेऊन चौघे घरी परतले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षीही लंडनमध्ये एक सन्मान सोहळा आयोजित केला होता. त्या सोहळ्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज, नवोदित कलाकार, दिग्गज व्यक्तींना आमंत्रित केले होते. अबोली मिरर समोर उभी तयार होत होती. लेमन कलरची सिंपल पण तेवढीच क्लॉसी साडी, मॅचिंग ब्लाऊज, चेहऱ्यावर हलकासा मेकअप, मोकळे सिल्की केस, हातात मॅचिंग बांगड्या, गळ्यात नाजूक मंगळसूत्र. खूप सुंदर दिसत होती ती. अबू, अगं झाले नाही का? अर्णव, पुणेत खूप वेळपासून वाट बघत आहेत तुझी. प्रोग्राम संपायच्या पहिले आपल्याला तिथे पोहोचावं लागेल, नाहीतर त्यांची एलीशी भेट होणार नाही. अर्जुन बोलतच आताला. त्याची नजर अबोलीवर पडली आणि तो फ्रीज. किती दिवसांनी तो तिला असे साडीत बघत होता. कशी दिसते मी? तिने हसतच साडीचे पदर बाजूला करून पोज देत विचारले. यू लुक ऑलवेज प्रिटी शोना. अर्जुनने तिच्या कमरेत हात घालून जवळ ओढले. माय डिअर वाईफ, पण आपण एलीला भेटायला चाललो ना की कोण्या फंक्शनला? मग साडी का? तिचे चेहऱ्यावर आलेल्या बट्टा कानामागे सारत त्याने विचारले. माय डिअर हजबंड, ते काय आहे ना, एली त्या प्रोग्राममध्ये येणार आहे. तिला भेटायचे पहिले आपण तसेही प्रोग्राम अटेंड करणारच आहोत, म्हणून साडी. त्याच्या गळ्यात दोन्ही हात गुंफून ती त्याच्याच टोनमध्ये बोलली. हेही खरं आहे. बरं चल, दोघे तुझी वाट बघून खूप वैतागले आहेत. अर्जुन तिचे हात पकडून बाहेर घेऊन गेला. अर्णव, पुनीतही तिला साडीत बघून काहीसे गोंधळले, पण वेळेचे भान ठेवून सगळे प्रोग्रामच्या ठिकाणी निघाले. भव्य असा लाइटिंगने सजलेला हॉल. स्टेजवर 2 अँकर अँकरिंग करत होते. एका बाजूला मोठी LED स्क्रीन ज्यावर लाईव्ह टेलिकास्ट होत होते. सगळीकडे गोऱ्या लोकांची गर्दी आणि त्या गर्दीत VIP रो मध्ये बसलेले हे चौघे. लिओने पहिले चौघांसाठी VIP पासची सोय केली होती. अँकर त्यांच्या ब्रिटिश टोनमध्ये एका कलाकाराचे नाव घेत होते. तसे ते कलाकार स्टेजवर जाऊन त्यांना दिले जाणारे सन्मान चिन्ह घेत आभार व्यक्त करून त्यांच्या जागेवर बसायचे. अबोली, अर्जुन, अर्णव, पुनीत कुतूहलाने कार्यक्रम बघत होते. कार्यक्रम जवळपास समाप्त होऊ लागलेला. खूप वेळ एकाच ठिकाणी बसून अबोली कंटाळली. तिने हळूच अर्जुनला काहीतरी सांगितले. त्याने होकारात मान हलवली तशी ती बाहेर निघून गेली. एजे, अबोली कुठे गेली? अर्णवने विचारले. त्यावर अर्जुन काही बोलणारच की अँकरचा आवाज कानावर पडला. We have one in our midst whose art has made a name for itself all over the world. As always, we will be honoring this year to encourage such budding up and coming artists. So let's welcome her who has created a place in everyone's heart in a short time, Miss Ellie. अँकरने उत्साहाने तिचे नाव घेतले तसे सगळ्यांच्या नजरा पायऱ्याच्या दिशेने वळल्या.
सोबत टाळ्यांचा कडकडाट होऊ लागला. अर्णव पुनीत तर तिला बघायला खूप आतुर झालेले. स्टेजवर पहिलेच 2 मान्यवर तिला सन्मानित करायला हातात ट्रॉफी घेऊन उभे होते आणि ती आली, भारताला रिप्रेझेंट करणारी, लेमन कलरची साडी नेसलेली, ओठावर सुंदरशी स्माईल घेऊन सगळ्यांना बघणारी अबोली. एली एक भारतीय आहे हे अनपेक्षित असल्याने सगळे डोळे विस्फारून तिला बघत होते. तर टाळ्या वाजवणारे अर्जुन, अर्णव, पुनीत शॉक होत उभेच झाले. अबू, एली? तिघेही सोबतच पुटपुटले. मान्यवरांनी तिला ट्रॉफी दिली तसे हसून ते तिने घेतले. सगळ्यांनी तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर अँकरने 2 शब्द बोलायला सुचवले. अबोलीने हातात माईक घेत एकवार VIP रोमध्ये उभ्या अर्णव, अर्जुन, पुनीतला पाहिले, जे अजूनही शॉकमध्ये होते. ती घालतच असली. फर्स्ट ऑफ ऑल, थँक टू ऑल दे थिंक आय डिझर्व दिस प्रेसियस अवॉर्ड. I am Aboli Arjun Jaikar, in short Eli. I never thought that my painting will be so liked by everyone. Once upon time I lost somewhere. My husband Arjun saved me, showed me a new direction to live, and my friends who supported me for time to time. And today I am here. Thank you Arjun, thank you Arnav, Puneet, and thank you to all. अबोलीने तिघांकडे बघतच छोटंसं स्पीच दिले. ओठावर हसू, डोळ्यात पाणी. इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर तिला उभे बघून अर्जुन, अर्णव, पुनीतची छाती गर्वाने फुलली. त्यांचेही डोळे केव्हाचेच वाहत होते. प्रोग्राम केव्हाचेच संपले होते. अर्जुनला तर कधी एकदा तिला मिठीत घेतो असे झाले, पण ती सगळ्या गोऱ्यांच्या मध्ये अडकली होती. पडद्याआड असलेली एली अचानक सगळ्यांच्या पुढ्यात जी आली होती. कोणी तिच्यासोबत फोटो घेत होते तर कोणी ऑटोग्राफ. सेलिब्रिटी होती ती. भारत. एकीकडे एका पार्टीमध्ये ईशा नको त्या अवस्थेत एका डायरेक्टरसोबत सापडली. ईशाचे करिअर एवढे ठप्प झालेले. नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याच्या नादात ती कितीतरी मॉडेल, डायरेक्टरशी भेटत होती, पण सगळीकडे निराशा. एवढ्यात तिची न्यूज कुठल्या ना कुठल्या कारणाने मीडियामध्ये येत असायची. नशेत असलेली ती पोलीस तिला घेऊन जात होते. इकडे भोसलेवाड्यावर इंद्रजित टीव्हीवर त्यांच्या लाडक्या मुलीला बघून राधाकडे रागाने बघत होते, तर त्या मान खाली घालून उभ्या होत्या. हेच बघायचे राहिले होते आता. या मुलीने समाजात तोंड दाखवायलाही जागा ठेवले नाही. इंद्रजित राधावर जळजळीत कटाक्ष टाकून बडबडत टीव्ही समोरून उठलेच की अचानक टीव्हीवरची न्यूज बदलली. सुप्रसिद्ध आर्टिस्ट एली ही मूळची भारतीय असून तिचे खरे नाव अबोली अर्जुन जयकर असे आहे. लंडनमध्ये नुकतेच पार पडलेल्या फंक्शनमध्ये अबोलीला सन्मानित करण्यात आले. अबोलीने खूप कमी वेळात लोकांच्या मनात जागा बनवली आहे. ब्रिटिशांच्या धर्तीवर त्याने भारताचा झेंडा रोवला आहे. न्यूज रिपोर्टर उत्साहाने न्यूज सांगू लागली. मध्ये मध्ये अबोलीचे अवॉर्ड घेतानाचे फोटो, तर मध्ये फॅन्सच्या मध्ये अडकलेली हसरतीचे पिक्स दाखवत होते. इंद्रजित तसेच सोफ्यावर बसून एकटक तिला बघू लागले. डोळ्यात अभिमान दाटून आला, सोबत पाणीही. आय एम प्राऊड ऑफ यू बेटा, ते तोंडातच पुटपुटले. तर राधा आश्चर्याने तिला बघत होती. तर दुसरीकडे आरव त्याच्या बंगलोमध्ये बसून तीच न्यूज बघत होता. ईशाला टीव्हीवर बघून रागात आलेला तो अबोलीला बघून शांत झाला. त्याचाही ऊर अभिमानाने भरून आला. तो एकटक तिला निहाळत होता. कुठे ती साधीशी, काहीशी घाबरून असलेली अबोली आज जगभरात फेमस झाली होती, तेही तिच्या कर्तृत्वाने. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड बेस्ट लक माय लव्ह, त्याने हळूच पुटपुटत पाणावलेले डोळे पुसले. लंडन. मग कसे वाटले सरप्राईज? अबोली अर्जुन, अर्णव, पुनीत जवळ येत डोळे मिचकावत बोलली, पण तिघांनी काही न बोलता तिला मिठी मारली. वी प्राऊड ऑफ यू अबू, तिघे सोबतच बोलले. अबोली हसतच त्यांना बघत होती. 2 दिवस लंडनमध्ये राहून चौघेही भारतात आले. मीडियाला पहिलेच कुठून तरी अबोली येत असल्याची बातमी मिळाली. तसे सगळे पहिलेच एअरपोर्टच्या बाहेर तिची वाट बघत उभे होते. तिला बघताच सगळ्यांनी तिच्या भोवती गर्दी केली. त्यांना बघताच अर्जुनला इन्सिक्युरिटी वाटू लागली. कुठे फक्त त्याची असलेली अबोली आता तिच्यावर सगळ्यांची नजर असेल, तिचेही अटेन्शन त्याला कमी मिळणार. मनात भीती दाटून आली. तर अबोलीने घाबरून अर्जुनचे हात पकडले. तो गोंधळून तिला बघू लागला, पण तिची अवस्था बघून त्याने तिला सावरले. गर्दीमध्ये अबोलीचा हात अर्जुनच्या हातातून सुटणारच की अबोलीने पकड घट्ट केली आणि हसू फुलले त्याच्या ओठावर. मीडिया तिला शुभेच्छा देत तिला प्रश्न विचारू लागले, तर तीही जमेल तशी त्यांच्या प्रश्नाची उत्तरे देत होती. कसे तरी गर्दीतून वाट काढत सगळे कॅबमध्ये बसून निघून गेले. हाश सुटले. अबोली
सुटकेचा श्वास घेत सोफ्यावर बसली. अर्जुन तिच्या शेजारी बसला, पण काहीसा विचारात हरवलेला. अर्जुन, काय झाले? बरं वाटत नाही आहे का? तुमचा चेहरा असा का उतरला? त्याला नाराज बघून अबोलीने काळजीने विचारले. अबू, मला प्रॉमिस कर, तू या झगमगाटीच्या जगात हरवून जाणार नाहीस. मला कधी विसरणार आहेस. तू कायम माझ्यासोबत राहशील, फक्त माझी बनून. अर्जुन तिच्या पुढे हात करत काहीसा हायपर होत बोलला. ती बघतच राहिली त्याला. काहीशी भीती दिसत होती त्याच्या डोळ्यात. मला तसेही या झगमगाटी जगापासून दूर राहायचे आहे. मला फक्त तुम्ही महत्त्वाचे आहात. आय प्रॉमिस अर्जुन, आपण कायम सोबत राहू. अबोली त्याच्या डोळ्यात बघत बोलली. तसे त्याने तिला मिठीत घेत तिच्या केसावर ओठ टेकवले. तिच्या आश्वासनाने भरलेले शब्दाने त्याचे बेचैन मन काहीसे शांत झाले. बरं, तुम्ही फ्रेश व्हा, मी आपल्यासाठी कॉफी घेऊन येते. अबोली बोलून किचनमध्ये निघून गेली, तर अर्जुन फ्रेश व्हायला रूममध्ये. खूप वेळ होऊनही अबोली रूममध्ये आली नाही बघून अर्जुन खाली गेला. अबू, हॉलमध्ये येत त्याने हाक मारली, पण तिने ओ दिले नाही. तो तिला शोधत किचनमध्ये गेला आणि समोरचे दृश्य बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.